तर पहिलाच बॉल बघतोय आपण वाईटचा इशारा आलाय. पहिला वाईट आलाय पाहतोय आपण. यस पहिला डॉट हा आणि या इनिंगचा पहिला वाईट आलाय. चांगला बॉल होता, टर्न केले पाहतोय आपण. यावेळेस पाहता खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि कौ कॉर्नरकडे रोशन पाटील सज्ज आहेत, पण रोशनच्या हातून सुद्धा 2 धावा इथं मात्र कंप्लीट करतोय बॅटर शैलेश कांबे. स्फोट कांबे आणि जय हनुमान लाकिवली. जर पहिला आपण दोन्ही टीमसाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दमन दौऱ्यामध्ये अजून पुढं टिकून राहायचं असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. अन्यथा आपला प्रवास थांबणार नाही, कारण की उद्याच्या शेड्यूलमध्ये एक सामना होईल तुमचा, पण जवळपास स्पर्धेच्या बाहेर चालला जाईल. चांगला फटका सजवलाय, चेंडू मात्र पाठवलाय वाईड स्पीड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आला या बॉलवरती चौकार. उमेश पाटील खेळपट्टीवर आहे आणि पाहतोय की आमच्या व्यासपीठावर अनिल पाटील आणि एकाच ब्रँड कंपनीचे 2 साडू आहेत पाहतोय आपण. आणि साडू म्हणजे एका कंपनीचे ब्रँड. एका साडूनी सांगितलं की जर शौकार किंवा षटकाराच्या ट्यूक होते तर तब्बल 5,000 रुपयाचे बक्षीस. चांगला बॉल पाहतोय आपण, टर्न केले बॉलला, स्कोरले कडे चेंडू डीप मिड विकेटच्या दरम्यान ट्रॅव्हलिंग झाला होता आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळेल. पोहोचू शकणार नाही. धन्यवाद डीजे लला. कातिया ये मजदूर का हात है, असे आमचे काशीनाथ आलेले आहेत. तर कॅमेरामॅन क्या बात आहे. नाही आहे ना काशीनाथ कुठे, हात दाखवायचे. यस काशी तेरी तो बहुत कहाणी. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहतोय पण यावेळेस पात्र ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न होता. चला जनमान पॉवरशिला टीमचे सर्व आणि उपाध्यक्ष दादा, अध्यक्ष साहेब आहे तुम्ही पण या दादा, कारण खऱ्या अर्थाने अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटीची मेंबर VIP डॅजवर येणं गरजेचं आहे. दिनेशजी वारकडे दादा आपण या. संजय बजाके दादा आपण उपाध्यक्ष आहेत आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठे योगदान मिळालेले आहे. सर्व उपाध्यक्ष अध्यक्ष सदस्य यांनी आपण कुठल्याही क्रिकेट रसिकामध्ये न बसता व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. यानंतर सामना कुठला आहे? यानंतर पाहतोय की आपण सावंती स्पोर्ट्स सावंदे आणि आई गावदेव धामणगाव. अजून एक चांगला सामना म्हणजे विनिंग त्यानंतर लुजर. यस नरेंद्र पाटील यांचा जर विचार केला आपण तर LPL मध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. लाखोली प्रीमियर लीगला स्वतः मी 2 दिवस कव्हरेज करत होतो स्पर्धा, पण आपल्या गावासाठी 40+ टीमच्या मध्ये एवढं योगदान होत नसतोय. फुल टॉस पाहतोय आपण. तो इस वक्त
शुभ आगमन होता हुआ हमारे रितेश जी भाई का। साहब आपका स्वागत है इस वक्त पटेल स्टेडियम में 40 ओरिजिनल 40+ संगठन के ऑल सभी मेंबर के माध्यम से। वेलकम जी सर, आपका स्वागत है इस वक्त वीआईपी डैश पर। और सबसे अहम बात है कि आपने हमारे लिए इतना बड़ा योगदान दिया है, इस स्टेडियम को अलाउड दिया है कि 3 दिन तक आप इस स्टेडियम पर टुर्नामेंट रख सकते हो। दरम्यान पाहतोय आपण ॲक्च्युली चेंडू कुठं बरं झालं पावाला गेला, चेंडू माता गलीकडे ट्रॅव्हलिंग झाला होता आणि खास आमचे सचिव प्रभाकर दादा पाटील हे सुद्धा व्यासपीठावर येताना पाहतोय आपण। आणि लेग बायचा इशारा आलाय, पण इथे मात्र बॅटरला मैदान सोडावं लागेल। दुसऱ्या षटक प्रगतीपथावर धावसंख्या जर पाहिली आपण कांबे स्पोर्ट कांबे टीमची 14 धावा आहेत। परत एकदा धीमी आणि संत सुरुवात, 2 गडी बाद झालेत। आता मात्र आक्रमण करावं लागेल। विनोद पाटील महत्त्वाचा विकेट, इथे मात्र काय आवश्यकता होती का? विनोद पाटील यांची विकेट टाकण्यामध्ये काय हेतू होता आणि स्वतःची जबाबदारी घेऊन विनोद पाटीलला बॅटिंग करणं गरजेचं आहे। काय खेळी साकारली होती राजा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोडच्या मैदानावर, एक लई चांगली खेळी साकारली होती आणि पहिला विजय या टीमने मात्र संपन्न केला होता। धावसंख्या 14 पाहतोय आपण। पुढचा बॉल चांगला बॉल होता, चांगला बॉल परत एकदा। काय कमालीचे षटक आता मात्र नरेंद्र हाताळतोय। खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातला सर्वात चांगलं गोलंदाज कोणी असेल तर ते लाकिवली गावाचे माजी उपसरपंच आणि चांगलं नेतृत्व, पण इथे मात्र लाकिवली टीमचा एक मुख्य ब्रह्मास्त्र बनलाय विनोद बागली। इज अ ग्रेट बॉलिंग। पहिल्या सामन्यात हॅट्रिक पूर्ण करणं सोपं नाहीये। पाटा खेळपट्टी पाहतोय, बॅटिंगला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर 3 बॉलवरती 3 विकेट घेणं सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो, पण ती करून दाखवली विनोद बागली या बॉलरने। याच पात्रा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, टिपल्या गेलं। इतमात एका क्षणी वाटलं की झेल टिपलंय, यस हातातला झेल ड्रॉप केलंय। पण कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे जवळपास 15 ते 20 पावलाचा रनअप कापून समोर जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये जर पाहिला अक्षर पटेल बापू आमच्या गुजरातचा, काय अप्रतिम कमालीचं झेल टिपले होते। इकडे बघतो नवीन बॅटर सागरवर एक मोठी जबाबदारी असेल, कारण की जर पाहिला पण धावगती एवढी चांगली नाहीये। धावसंख्या जर पहिली धावपलकावरती 15 धावा आहेत। चांगला फटका पण प्लेसमेंट ठीक नाहीये। डीप पास कडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता, त्यापूर्वी मात्र या बॉलवरती येते फक्त एक सिंगल आणि धावसंख्येत बदल पाहतोय। धावसंख्या 16 धावा। चला अजून एक सूचना आहे, जर कुठलेही क्रिकेट रसिक किंवा क्रिकेटपट्टू किंवा आमचे पाहुणे जर जेवायचे असतील तर आपण जेवण करून घ्या। आणि सहाय्य व्यक्तिमत्वाचं दिलीप दादा मी अभिनंदन करेन, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला खास जेवणाची मेजवानी त्यांनी दिलेली आहे। एक मात्र पाहतोय भाऊ पाटील यांचं धीरे हळूहळू का होईना पण आकाशाकडे बोट जाताना, क्या बात आहे, कुठून शिकून आलाय वेस्ट इंडिजचा अंपायर भाऊ पाटील। सागर जसा गेला तसाच परतीचा प्रवास केलाय। दोपहर का सत्र चल रहा है और चमकीली धूप है, काफी बढ़िया स्टेडियम, आउटफील्ड ग्रीन है और बिल्कुल खूबसूरत मैदान और खूबसूरत मुकाबला तो नहीं कहेंगे हम। बिल्कुल धीमी बैटिंग का नज़ारा पेश करते हुए अब तक कांबे स्पोर्ट टीम के बैटर और वही आग उगलती हुई गेंदबाजी का नज़ारा देख रहे हैं हम लाकिवली टीम की तरफ से। चला विनंती असेल की आपण लगेच सराव थांबवायचे। विनोद बगली
आपल्या पार्टनरला नाही तर आपल्या प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटरला तुम्हाला बॉलिंग करणं गरजेचं आहे. सौरभ जर पाहिलं आतापर्यंतच्या सत्रामध्ये सर्वात चांगला गोलंदाज कुठलाही असेल तर तो विनोद बगली आहे. विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा आजच्या दिवसातला पहिलाच बॉलर ठरलाय. राऊंड द विकेट मारा करतोय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन मागता पंच केले. फक्त एक्स्ट्रा कव्हरकडे पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच सिंगल या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतो एका धावेने हळूच पुढे सरकताना 18 धावा. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण की समोर चांगला संघ पाहतोय आपण. याच पात्र हा पुलचा फटका कडक आहे भाई. के डी के कडक आलाय हात षटकार. आणि षटकार आलाय मयूरच्या बॅटमधून. आक्रमण कोणाविरुद्ध सुरू केले इथं मात्र पाहतोय आपण एक मात्र विकेट हॅट्रिक गोलंदाज विनोद बगळीच्या विरुद्ध हा षटकार ठोकलाय. चांगला बॉल होता. चांगला बॉल बॅटची मोठी कड घेऊन फ्लॅट स्लिप मार्के चेंडू गेला होता थर्डमॅनकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट होताना पाहतोय आपण. एक धावणी आता मात्र धावसंख्या पुढे सरकताना ती पाहतोय आपण. 25-30 षटक आहे. चांगलं षटक म्हणता येईल आतापर्यंत पाहिलं आपण. चांगलं षटक नाहीये. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली बॉलिंग. षटकार आलाय म्हणजे पहिल्या 3 बॉलवरती पाहतोय आपण 8 धावा खर्च करतोय या सामन्यामध्ये गोलंदाज विनोद. यावेळेस पात्रा परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. तुम्ही थांबा मी आहे. बॅक टू द बॉलर. शेल मात्र ड्रॉप झालंय. पण सौरभ बॅकअप करणारा क्षेत्रक्षक काय झोपला होता की काय. आता मात्र कमबॅक चांगलं केलंय विनोद यांनी. परत एकदा चांगला बॉल आहे. चेंडू मात्र थर्डमॅनकडे गेलाय. एक सिंगल येईल या बॉलवरती परत एकदा पाहतोय आपण. आणि धावसंख्या आता मात्र 27 आणि आतापर्यंत 5 विकेट पडल्या गेल्या त्यामध्ये 5च्या 5 बॅटर पाहतोय आपण धावचीत आहे. राऊंड द विकेट विनोदचा पुढचा बॉल. हा बॉलवरती मोठा प्रहार धमाका पाहतोय आपण. स्क्योडेक आणि मेडिकेटच्या वरतून हवाई फायर आला ह्या षटकार अंतिम बॉलवरती आणि महागडा षटक समाप्त होतोय इथं मात्र विनोद बगळी या बॉलरचा.
अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र रोशन पाटील आलाय. पाहतोय आपण चांगली बॉलिंग करावी लागेल. धावसंख्या जर पहिले आपण 3 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 32, चांगली धावसंख्या. सफल झालंय. लाईन चुकीची, परत एकदा खराब सुरुवात करतोय रोशन पाटील. डाव्या टिच्या बाहेरचा बॉल पंच वाईट घोषित करताना धावसंख्या 33. टर्न केलंय लॉंग लेग कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहतोय आपण एकच सिंगल इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट पाहायला मिळते. 35 लॉस ऑफ 5 विकेट पाहतोय आपण. 35 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक प्रगतीपथावर तुम्हाला हवाई फायर करणं गरजेचं आहे. यस, एक एक धावेला एक किंमत असते पाहतोय आपण. सुरेख फटका पाहतोय आपण. काय पॉवरफुल फटका खेळलाय मिड विकेटच्या वरतून. आणि इथं मात्र मयूर नावाचा ब्रँड बॅटर खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा षटकार.
पहिल्या बॉलवरती आला होता चौकार, दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट. चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती, पण लगेच कमबॅक केलंय उमेश पाटील या बॉलरने. हा शिवा की तो दिवाळी आहे, चांदी चांदी आहे भाई शिवा. नाही थंडा नाही मिळणार तुम्हाला, इथं फुटाने गिटाने सगळे भेटणार. परत एकदा चांगला फटका पाहतोय आपण. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यापूर्वी मात्र 2 की 3 मात्र 2 धावा इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जनुमान लाखिवली टीमला इथं मात्र विजय संपादन करावं लागेल दोन्ही टीमला. ज्या टीमचं पराभव होईल त्याचं स्वप्न थोडंसं दूर जाईल. पण लीग मॅचेस आहेत, कधी कधी सांगतायत की एका जागेसाठी 4-4 संघ येतात. सफल झालाय, फटका चांगला नाहीये, फटका फटलाय, सॉफ्ट डिसमिसल आणि इथं मात्र विकेट क्रमांक 2 पाहायला मिळतोय. त्याचं नाव काय बॅटरीचं? नाजूक स्थिती पाहतोय आपण. पहिल्या बॉलवरती चौकार दिल्यानंतर मग काय कमबॅक केलंय ओम पाटीलने, 3 विकेट प्राप्त केलंय. आणि हा सामना जर जिंकला कांबे स्पोर्ट कांबेनी आणि नंतर जर दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट घेतला तर मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकतोय. तर क्रमांक 2चं षटक. आता मात्र 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी किती पाहिजेत अजून? 42 आहेत. तर तगडं आव्हान आहे. पहिला बॉल चांगला आणि कांबे स्पोर्ट कांबे टीमचा अजून एक विकेट इथं मात्र प्राप्त केलंय. पूर्णपणे वर्चस्व इथं मात्र पाहतोय आपण. जनुमान लाखिवली टीमचं प्रवास इथं थांबेल काय? 4 गडी बाद झाले आघाडीचे, 1 2 3 4 आणि आता मात्र विकेटची पडझड कायम आहे. नरेंद्र चाललाय खेळपट्टीवर, चांगले बॅटर आहे पण इथं मात्र साथ द्यावी लागेल रोशन पाटील या बॅटरची. नवीन बॅटर खेळपट्टीवर नरेंद्र.
नरेंद्र खेळपट्टीवर गेलाय, चांगली पार्टनरशिप करावी लागेल, पण इथून मात्र जिंके हो इरादे बोलंदो हिमालय पर्वत को भी छू लेता है. ज्या प्रकारे आपण बॉलिंग अटॅक पाहतोय, चांगला बॉल आणि अजून एका बॅटरला प्रवास करावा लागेल परतीचा. निम्मा संघ गारज झालाय. धावफलकर धावा त्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 6-5 अशी नाजूक स्थिती. डीजे एवन जोडी जर म्हटलं तर त्यामधून सचिन माळे व्यासपीठावरती आहेत. असं वाटतं की चेहऱ्यावर खूप मोठं दुःखाचं डोंगर आहे ते चेहऱ्यावर, आणि जे दमणला आहे त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण आमच्या सचिन दादा चेहऱ्यावर मला वाटतं की कुठं काय नुकसान झालं काय. हसते रहो और जिंदगी का मजा लेते रहो. आयुष्यामध्ये किती कमवलं तरी माणूस सोबत घेऊन काही जाणार नाहीये. हसा, दुसऱ्याला हसवा आणि स्वतः हसत राहा. यस, पाहतोय आपण राईट अमोर द विकेट. यावेळेस पात्र हा फटका जाईल. वा भाई वा, नरेंद्रच्या बॅट बनवला ह्या खणखणीत प्रकाशच्या बॅट. आणि टीमला प्रकाश देतोय. पाहतोय आपण आल्या पावली मात्र बोम बोम षटकाराने खातं उघडलंय प्रकाशाने. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 12. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे, बॉलर स्वतः पोहोचू शकणार नाहीये. एक धाव कंप्लीट, पण इथं मात्र रोशन आपल्याकडे आता मात्र बॅटिंगची सूत्र आपल्या हातात घेणार आहे. धावसंख्या 13. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 48 धावाचं तगडं आव्हान आहे. मयूर यांनी पाहतोय आपण 23 धावा बनवल्या होत्या. एक संघ अडचणीत असताना मात्र चांगले बॅटिंग केली होती आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केले. हा फ्लिकचा फटका फटलाय. ओ माय गॉड, ये क्या कर दिया आपने. रोशन पाटीलला जीवनदान देणं आणि त्याचा परिणाम का होईल हे पाहायचंय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 14. अजून मला वाटतं की 34 धावीची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी सोपं नाही आहे. बॉल कमी आहे, पण दोन्ही बॅटर चांगले आहेत, प्रकाश आणि रोशन. हा फटका परत एकदा मोठा आहे, पण उंची जास्त, लांबी कमी आहे, कोणालाच बॉल दिसत नाहीये आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट करतोय प्रकाश. या षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 16. बारा बॉल 32चं समीकरण आहे. जनमान लाखिवली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. जर पाणी लागत असेल तर आपण निसंकोच पाणी घेऊ शकता.
नाही नाही, एक एक सामने शिल्लक राहिले पाहिजेत, कारण की उद्या खूप मोठा प्रोग्राम आहे आपलं. आमचे आदरणीय बबनशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून उद्याचा करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा फ्री आहे. निश्चित एक मोठं व्यक्तिमत्व बबनशेठ पाटील साहेबांचं, आणि त्यांचं काही वेळेमध्ये आगमन सुद्धा होणार आहेत. खराब बॉल होता, चुकीचा फटका. रोशन पाटील इथून मात्र आपल्या संघासाठी प्रत्येकदा विलेन बनेल की मात्र नायक बनेल. सुरुवात पाहतोय आपण, शैलेश चांगली करते डॉट बॉलनी. अकरा बॉल आणि इथून मात्र तो समीकरण कायम पाहतोय आपण. तब्बल 32 षटकारामध्ये डील करावं लागेल. या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मारणं गरजेचं राहील लाखोली टीमसाठी. पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल. थाय पॅडच्या वरती चेंडू आदळला होता, पण त्यावर मात्र पाचीचा प्रश्न विचारला. पंच पुणे सर सांगतात की बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता. 10 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजून तुम्हाला 31 धावेची आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके जर नाही मारले तर जनुमान लाखोली टीमची पाठी कोरी असेल. तालिकामध्ये पाहतोय आपण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. स्वतः विकेट किपर आला हे बघा. आता मात्र तू घे मध्ये मध्ये बोलता बोलता झेल ड्रॉप झालंय. एक सिंगल आली आहे. धावसंख्या पुढे सरकते ती 18 येणारे. इथून मात्र बॉल शिल्लक आहेत 9. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला अजून 30 धावेची आवश्यकता आहे. 3 मोठे मारे लागेल. षटकार मध्ये डील करावी लागेल, अन्यथा बॅक टू द बॅक दुसरा सामना गमवेल काय जनुमान लाखोली संघ. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल मात्र चांगला नाहीये, त्यावर मोठा प्रहार आलाय रोशनच्या बॅट मधून. हा उत्तुंग विशाल महाकाय षटकार आलाय. सज्ज होताना पाहतोय आपण. अजून एक धमाका, अप्रतिम, आणि त्या बेल्टिंगच्या वरतून चेंडू गेलाय पण रिटर्न आलाय. रोशन पाटील आक्रमण स्वीकारलंय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. 2 वरती 2 मोठे आले आणि यावरती जर एक मोठा फटका आला तर लाखोली संघ पलटवार करू शकतोय. धावसंख्या झाली आता मात्र मला वाटते की 30. अजून इथून 7 बॉल 18 धावाचं समीकरण आहे. खजिनदार भोलेनाथ पाटील, आपण कुठे जरी असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. भोलेदा जी आपण ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी योगदान दिलेले ती लिस्ट आणून देतात एकदा. आणि यो एक हॅट्रिक, वा भाई वा, ग्रेट शॉट. धान्यावाग तापलाय.
फुल एन्जॉय करताना दिलीप दादाला पाहतोय आपण आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये फुल एन्जॉय आहेत कारण की एन्जॉय करायसाठी दमन दोरा पाहतोय आपण. वा भाई वा. यस आमच्यासोबत सहखजिनदार सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र अजून एक मोठा प्रहार पाहतोय आपण आणि यावेळेस पात्र बॅटला बाजूवा लागेल. चला जे खेळाडू आहेत सामना सुरू आहे. फास्ट आपण या दादा. चला खेळाडू जिंकणं अर्जंट आहे. खेळाडू होती दाखवा आपण. चला लगेच. जी माहिती त्यापर्यंत ज्या ज्या व्यक्तिमत्वाने पाहतोय की आपण ओरिजिनल 40+ संघटनेला खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. अध्यक्ष मोदी साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय की आपण तब्बल रोख रक्कम पाहतोय आपण 15,000 रुपयाचं योगदान. संतोष काकडे साहेब कार्याध्यक्ष पाहतोय आपण. 1 नंबर 2 नंबर साठी जी आम्हाला रोख रक्कम आली ती असे आमचे अध्यक्ष महोदय महेश माळी साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेली आहे. यस आणि रोख रक्कम पाहतोय की आपण 15,000 रुपयाची रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून. दरम्यान पाहतोय आपण एक संधी निर्माण झाली होती पाहतोय आपण अतिशय. आता मात्र पाहतोय की येणारे इथून मात्र चेंडू आहेत ते 4 आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. एक जमिनीची बाजू सौरभ जर पाहिली आपण आता मात्र रोशन पाटील स्ट्राईकला आहे. फक्त 2 मारायचे मोठे मोठे फटके आणि मारले आतापर्यंत त्यांनी सलग 3. वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना पाहतोय आपण रोशन पाटील. सज्ज होताना पाहतोय आपण. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा प्रहार मोठा. मॅचची गोल्डन विकेट येईल काय. आणि होय कांबे स्पोर्ट कांबे टीमचा जल्लोष. देख भाई देख हमारा कमाल देख. संतोष ठाकरे साहेब यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 15,000 रुपये या स्पर्धेला योगदान. त्यानंतर पाहतोय आपण सचिव साहेब प्रभाकर पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये. त्यानंतर पाहतोय आपण उपाध्यक्ष शिवसेना विभाग प्रमुख पुंडा आदरणीय कैलास सेलार साहेब यांच्याकडून 3 नंबर 4 नंबर ट्रॉफी आणि रोख रक्कम 5,000 रुपयाचं योगदान. आणि प्रवीण गुळू साहेब उपाध्यक्ष प्रत्येक मॅनोमॅचसाठी ट्रॉफी आणि रोख रक्कम 15,000 दादाच्या माध्यमातून. त्यानंतर संजय बजाके साहेब यांच्याकडून सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. चांगला फ्लिकचा फटका आहे. हवेत आहे. फटका फटलाय आणि कमबॅक 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 केलंय कांबे स्पोर्ट कांबे टीमनी. सुपरहिट सामना आणि आता मात्र समीकरण कठीण बनले. येणारे 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 2 षटकार इथं मात्र मारावे लागतील. विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय संजयजी बजाके साहेब यांनी सुद्धा खूप मोलाचं योगदान दिले. बेस्ट बॅटरसाठी ज्यांनी आम्हाला टीव्ही स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि 2 ट्रॉफ्या दादांनी सुद्धा स्पॉन्सरशिप केली आहे. दादांचं परत एकदा मनापासून धन्यवाद. त्यानंतर पाहतो की आपण मेघनाथ शास्त्री साहेब यांच्याकडून पाहतोय आपण सिरीजसाठी तब्बल 32 इंची टीव्ही त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. दादांचं मनापासून आभार. ज्यांनी या जेवणाची उत्तम सोय केलेली असे पंडित भोईर साहेब मॅनफॉर टेमगरपाडा. त्यानंतर विजय पाटील. त्यानंतर राजू चव्हाण उपाध्यक्ष साहेब. त्यानंतर पाहतोय आपण आमचे शेलारचे उपाध्यक्ष दिनेश वारगडे साहेबांनी सुद्धा जेवणामध्ये एक मोठे योगदान दिले. त्यानंतर पाहतोय आपण सनीदास पाटील मॅन फॉर पीसीए टीम चे सर्व त्यांच्या माध्यमातून जेवण आणि टीव्ही त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आणि इथं मात्र आता कांबे स्पोर्ट कांबे टीमचं मोठा उलटफेट म्हटलं तर वावगट ठरणार नाहीये, कारण की जवळपास जनमान लाखिली टीमचं स्वप्न इथं मात्र अधुरा पडलंय. एकाएकी चांगली बॅटिंगचं प्रदर्शन, पण जसा रोशन बाद झाला तसं मात्र संघाला गळती लागायला सुरुवात झाली आहे. संतोष मातेसाहेब सल्लागार यांच्यातून यांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठे योगदान लाभलेलं आहे, तब्बल 10,000 रुपये. आणि बाळाराम भोईर खजिना साहेब यांच्याकडून सुद्धा जेवणाची उत्तम मेजवानी आहे. आणि मला वाटते की अजून खारबावचे आमचे उपाध्यक्ष राजू चव्हाण साहेब यांच्याकडून सुद्धा जेवणासाठी त्यांच्या माध्यमातून मोठं योगदान आहे. चेतन राऊत यांच्यासाठी सुद्धा जेवण त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय आपण. सिरीजसाठी ट्रॉफी पाहतोय आपण मेघनाथ शास्त्री साहेब यांच्या माध्यमातून. आणि शरद म्हात्रे दादा भादोड गावाचे त्यांच्या माध्यमातून सुद्धा जेवण. आणि पाहतोय आपण संतोष सुतार यांच्याकडून बॉल आम्हाला स्पॉन्सरशिप केले, दादाचं धन्यवाद. आणि दिनेश वारगडे साहेब उपाध्यक्ष यांच्याकडून सुद्धा जेवण. हे आमचे खास या संपूर्ण स्पर्धेचे मोठे योगदान दाते आहेत ते आमचे. तर सामना जिंकलाय कांबे स्पोर्ट कांबे टीमचं. तर प्लेअर ऑफ द मॅच देऊया नो डाऊट, ज्यांनी बॅटिंग अतिशय अप्रतिम केली, बॉलिंग करताना सुद्धा 2 विकेट प्राप्त केला, असं ऑलराऊंडर कोणी लढलाय लाखिवली